कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याच्या मागणीला आता मूर्त स्वरूप आलंय। महिला भाविक पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त उलू स्वच्छतागृह उपलब्ध झालंय। शहरातील खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथंही महिला स्वच्छतागृह उभारले आहेत। त्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी 10 मे रोजी होणार आहे। या कामाची पाहणी आज भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केली। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसंच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात। महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत, त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती। दरम्यान कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला। 25 वर्षांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला। या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, रंकाळ टॉवर आणि ताराबाई पार्क इथल्या एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला। 2 महिन्यात ही स्वच्छतागृह बांधून तयार झाली असून महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृह आहेत। या स्वच्छतागृहांचं लोकार्पण रविवारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे। दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांनी आज या स्वच्छतागृहांची पाहणी केली। गेले अनेक वर्ष कोल्हापूर शहराचा प्रलंबित असणारा प्रश्न महिलांसाठी स्वच्छतागृहांचा होता आणि मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतोय की सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांची स्वच्छ भारत मिशन कडनं प्रेरणा घेऊन आज आपण कोल्हापूरमध्ये एक खूप चांगला प्रोजेक्ट राबवण्यासाठी इथं मेहनत घेतलेली आहे आणि यामध्ये विशेष सहकार्य हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्रजी चव्हाण साहेब, कोल्हापूर महानगरपालिका ह्या सर्व लोकांचं खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे। आणि 10 तारखेला सकाळी 9:30 वाजता खासबाग मैदानच्या बॅक साईडला किंवा जो बसस्टॉप इथं आहे इथं आपण वुलू टॉयलेट्स जे आज एक अत्याधुनिक किंवा खूप युनिक कॉन्सेप्टनी उभं केले गेलेले एक पावडर रूम आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे। AC वॉशरूम्स, त्याचबरोबर सॅनिटरी डिस्पेन्सर्स, त्यानंतर अनेक अशा विविध गोष्टी नवीन पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील। विविध सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या वुलू स्वच्छतागृहाशेजारी महिला बचत गटांच्या उत्पादनांची केबिनही लावली जाणार आहे। त्यातून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला। USP ह्याचा एवढाच आहे की ह्या वॉशरूमला लागून आपण एक स्टोअरसुद्धा उभा केलेला आहे, जे महिला बचत गट स्थानिक जे असतील त्यांना चालवायला देणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या कसं मजबूत करता येईल हा आपला प्रयत्न आहे। मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करीन की 10 तारखेला आपण सर्वांनीच हा नवीन मॉडेल आपण जो कोल्हापूर शहरामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतोय तो बघण्यासाठी यावा। रविवारी सकाळी 9:30 वाजता खासबाग मैदान आणि ताराबाई पार्कातील RTO कार्यालयाजवळ सकाळी 10:30 वाजता स्वच्छतागृहांचं लोकार्पण होणार आहे। यावेळी भाजपाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते।